कोकणामध्ये आज पावसाचा अंदाज. ठाणे, पालघर, रायगड या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट. पुढच्या काही तासांमध्ये विदर्भामध्ये पाऊस होण्याची हवामान विभागाची शक्यता. परवा झालेल्या पावसानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पेरणीच्या कामांना वेग. हळद, सोयाबीनसह कापसाच्या लागवडीचंही काम सुरू. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. कृषी केंद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती. हिंगोलीचे कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांची माहिती. दमदार पाऊस होऊनही हिंगोलीमध्ये पाणी टंचाई कायम. पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यामध्ये 10 टँकरनं पाणी पुरवठा. मागच्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाची अक्षरशः चाळण. वाहतूक कोंडीसह चिखलातून मार्ग काढताना वाहन चालक हैराण. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागामध्ये पाऊस. पावसामुळे हवेमध्ये गारवा. नाशिकमध्ये पावसाला सुरुवात. पहिल्याच पावसामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती साचलं पाणी. पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक कोंडी. नाशिकमध्ये उड्डाणपुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला धबधब्याचं स्वरूप. उड्डाणपुलाखाली अर्धवट अवस्थेमध्ये पाईप असल्यानं पुलावरून धोधो पाणी रस्त्यावर. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे वाहन चालकांना मनस्ताप. तासभर आलेल्या पावसामुळे जळगावच्या काही भागामध्ये पाणीच पाणी. तहसील कार्यालयात देखील पाणी शिरल्यानं कर्मचाऱ्यांची तारांबळ. अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रात्रभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार. राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांची माहिती. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या अंजनी भागामध्ये मुसळधार पाऊस. द्राक्ष बागांमध्ये साचलं गुडघाभर पाणी. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसतो. यावर्षी देखील होणाऱ्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनासोबत घेतली आढावा बैठक. पुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या तयारीची घेतली माहिती. मुंबई गोवा महामार्ग पावसामुळे चिखलमय. काम अर्धवट असल्यानं चिखलातून वाहनधारकांचा जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास. अपघात होण्याची शक्यता. खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टाईला यश. 6व्या दिवशी अखेर मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित. मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला 1 महिन्याचा म्हणजे 13 जुलैपर्यंतचा वेळ. ओबीसीतून मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या. जरांगेंची सरकारकडे मुख्य मागणी. 1 महिन्यामध्ये मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये उतरणार. नाव घेऊन उमेदवारांना पाडणार. मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यासह आमदार मोहन हंबर्डे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. यावेळी नांदेड काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित. मनोज जरांगे आणि मराठा समाजाची मागणी लवकरच मान्य होईल. त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरची प्रतिक्रिया. अंतरवाली सराटीमध्ये महिला आंदोलकांकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अडवलं. मराठा आंदोलनासंदर्भात कोणती भूमिका घेणार ते सांगा. महिला आंदोलकांचा दानवेंकडे आग्रह. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर राष्ट्रपतींना भेटणार. तर जरांगेंच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी करून लवकर तोडगा काढावा. बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी. धाराशिवच्या भूम येथे मराठा समाजाच्या महिलांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा. सरकार आणि विरोधी पक्षाला दिला होता चोळी बांगडीचा आदेश. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी सरकारनं लेखी आश्वासन देण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू. अंतरवाली सराटीच्या वेशीवरती सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या 3 वरिष्ठ विद्यार्थ्यांना केलं 6 महिन्यांसाठी निलंबित। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही अर्ज नाही। इतर कोणाचाही अर्ज न आल्यानं सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड। राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल केल्यानं सुनेत्रा पवार यांनी कार्याध्यक्ष अजित पवार आणि कार्यकर्त्यांचे मानले आभार। सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचा एकही नेता हजर नाही। केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते हजर। त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण। जय पवारांनी आई सुनेत्रा पवार यांना पुष्पगुच्छ देऊन केलं अभिनंदन। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरती बिनविरोध निवड होताच कुटुंबाकडून आनंद व्यक्त। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरती बिनविरोध निवड। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे वाटत आनंदोत्सव साजरा। सुनेत्रा पवार यांचं अर्ज भरतानाचं आमंत्रण आम्ही कोणालाही दिलं नव्हतं। उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज नाहीत। तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्यानं त्यांना सांगून उमेदवारी अर्ज भरलेला होता। सुनेत्रा पवारांनी अर्ज भरल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा संपन्न। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी केलं या मेळाव्याला संबोधित। या मेळाव्यामध्ये राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि प्रवीण दरेकर यासह अनेक नेत्यांची उपस्थिती। मुंबईमध्ये मराठी माणसांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नाही। त्यांच्या आणि महायुतीच्या मतांमध्ये फारसा फरक नाही। मात्र विजय झाल्याचा आभास निर्माण करण्यामध्ये त्यांना यश आलंय। भाजप विजय संकल्प मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आहेतच, पण त्यांच्यासाठी अजून 2 आमदार ठाकरे गटानं तयार केले, तरीही शिवसेनेला केवळ 6,000ची लीड मिळाली। देवेंद्र फडणवीसांची टीका। 2023 ते 2028 या 5 वर्षांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकमतानं निवड। राज ठाकरेंच्या अभिनंदनाचा ठरावही मांडण्यात आला। भारतीय संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मनसेची निवडणूक पार पडली। मनसे अध्यक्षपदी राज ठाकरे यांची नेमणूक झाली असून त्यांना सगळे अधिकार असतील असा ठराव पास झाला। बाळा नांदगावकर यांची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी माणसांनी ठाकरेंना मतं दिली नाहीत। उद्धव ठाकरेंबाबत लोकांच्या मनामध्ये राग आहे। मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जे बोलले ते खरं। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणसाच्या मनामध्ये चीड। लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना कोणाची मतं मिळाली हे सगळ्यांना माहिती आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका। विधानसभा निवडणूक स्वबळावरती नाही तर महाविकास आघाडीमधूनच लढणार। एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये संजय राऊतांची माहिती। भाजपची सुपारी गँग नसती तर महाविकास आघाडीच्या 38 जागा आल्या असत्या। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांचा राज ठाकरेंवरती हल्ला। विधानसभेच्या 288 जागांसाठी संघटना मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न। भाजपला सत्तेतून बाहेर करणं हे आमचं एकमेव लक्ष्य असल्याचं नाना पटोलेंचं वक्तव्य। पीक कर्ज मिळत नसल्यानं अंबादास दानवे यांचा संभाजीनगरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या। पीक कर्जाचा प्रश्न सुटला नाही तर बँकेच्या फलकाला आणि नंतर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणार, दानवेंचा इशारा। वक्फ बोर्ड रद्द करण्याच्या मागणीसाठी देशामध्ये मोर्चे काढले जात आहेत, पण सरकारनं वक्फ बोर्डाला 10 कोटी दिले। तुम्हाला आता हिंदू देखील नकोय का? अभिनेत्री केतकी चितळेचा महायुती सरकारला सवाल। मराठा आरक्षणाच्या सर्व्हेच्या वेळी केतकी चितळेनं महानगरपालिका कर्मचाऱ्याला जातीवरून तुच्छतेनं हिणवलं होतं। आपण चित्पावण कोकणस्थ ब्राह्मण असल्याचं त्या म्हणाल्या। मग अचानक हिंदू कशा झाल्या? अभिनेते किरण माने यांचं केतकी चितळेला प्रत्युत्तर। राज्यातील महायुती सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा इशारा। वक्फ बोर्डाला 10 कोटींचं अनुदान देण्याच्या निर्णयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक। कुर्ला पूर्वमध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील झोपडपट्टीधारकांना घरं उपलब्ध करण्याचा शासन निर्णय। या निर्णयाच्या विरोधामध्ये आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासह स्थानिकांचं आंदोलन। संबंधित जागेवरती क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा करत असल्याची आंदोलकांची माहिती।
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यामध्ये लागणाऱ्या प्रत्येक होर्डिंगसाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असणार। होर्डिंग MMRDA, MSRDC किंवा रेल्वेच्या हद्दीत असलं तरी देखील त्याचे निकष आणि परवानगी राज्य सरकारकडून घेणं बंधनकारक असेल। होर्डिंग संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेची कडक नियमावली। रात्री 11 नंतर डिजिटल फ्लेक्स सुरू राहिल्यास कारवाई होणार। वर्सोव्यामधल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात पालिकेची मोहीम। 7 अनधिकृत इमारतींवरती पालिकेनं केली तोडक कारवाई। बकरी ईदच्या निमित्तानं कुर्बानीची परवानगी देणाऱ्या पालिकेला हायकोर्टाचा दणका। BMCनं जारी केलेल्या परिपत्रकामध्ये जीवमैत्री ट्रस्टनं केला होता विरोध, मात्र कुठल्याही रहिवासी इमारतीमध्ये कत्तलीला परवानगी नाही। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग खचला। पंढरपूरकडून वेळापूरकडे जाणारा 2 ते 3 किलोमीटरचा पालखी मार्ग खचला। पिंपरी चिंचवड हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांचा कारनामा समोर। संबंधित घटनेतील आरोपी विनय नाईकरे हा पोलीस हवालदाराचा मुलगा असल्यानं कारवाईमध्ये टाळाटाळ केल्याचं उघड। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाची पुन्हा एकदा चौकशी होणार। अपघात संदर्भामध्ये गुन्हे शाखेचे पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती। पुणे अपघात प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला हे उघड आहे। मात्र आता मृतकांच्या रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह यावं यासाठी पूर्णपणे तयारी झाली असल्याचं अनिल देशमुखांचं ट्विट। पुणे अपघातातील मृतकांनी मद्यपान केलं होतं हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्याचा परिणाम तपासावरती होणार नाही हे माजी गृहमंत्र्यांना कळणारच नाही, कारण त्यांचा अभ्यास 100 कोटींच्या वसुलीचा आहे, कायद्याचा नाही। प्रवीण दरेकर यांचा देशमुखांना टोला। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला आज 1 महिना पूर्ण। किरीट सोमय्या आणि जखमी त्यासोबतच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मृतांना वाहिली श्रद्धांजली। महिना उलटूनही अद्याप मदत मिळाली नसल्याची नातेवाईकांची खंत। पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अर्चना पुट्टेवार यांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर आज सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करणार। पुलगाव येथे दोघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू। सुरेश लाडेकर आणि गणेश चाथने असं मृत्यू झालेल्या दोघांचं नाव। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये उभ्या ट्रकला दुचाकीची धडक। अपघातामध्ये आजोबा आणि नातवाचा मृत्यू। एका दुचाकीवरून 5 जणांचा प्रवास जीवावरती बेतला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तळोजा येथे कारवाई। 1 कोटी रुपये किमतीच्या गांजासह 1 वाहन हस्तगत। या प्रकरणामध्ये 2 जण पोलिसांच्या ताब्यात। गुजरातचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष खासदार CR पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड। या निमित्तानं धुळे शहरामध्ये झळकले पाटील यांच्या अभिनंदनाचे बॅनर। 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करणार, तर 24 आणि 25 जून रोजी नवीन खासदारांना शपथ देणार। अजित डोवालच असणार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार। अजित डोवाल यांना असणार कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा। निवृत्त सनदी अधिकारी डॉक्टर PK मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवपदी कायम। डॉक्टर PK मिश्रा कायम राहणार पंतप्रधानांचे प्रधान सचिव। तिसरा कार्यकाळ सुरू होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर। 50व्या G7 शिखर संमेलनामध्ये पंतप्रधान आज सहभागी होणार। आउटरीच कंट्री म्हणून G7 परिषदेसाठी भारताला निमंत्रण। पंतप्रधान मोदींकडून जम्मू काश्मीरमधील गेल्या काही दिवसातील हल्ल्यासंदर्भात बैठक। सुरक्षा संदर्भातील स्थितीची घेतली माहिती। 21 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या दौऱ्यावर। घाटीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि शपथविधीनंतर मोदींचा पहिला दौरा। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानचं सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण। जुनैदचा महाराज हा चित्रपट आज OTTवरती रिलीज होणार। देशातली पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावरती झळकणार। बेदी हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।